राधे राधे. आज मी दोन विषयावर बोलणार आहे. एक अतिशय गंभीर आहे आणि एक अतिशय महत्त्वाचा आहे, तुम्हाला खूप आवडेल. आणि पहिला विषय जो आहे, जो कॅन्सरबद्दल मी बोलणार आहे. तर जिकडे तिकडे इतकं ऐकायला येतं आहे कॅन्सरचं, की मी म्हणजे विचार केला की थोडंसं प्रिकॉशन, म्हणजे काय 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 लक्षणं आपल्या शरीरात दिसली तर आपण पटकन आधी डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे, आपले जे फॅमिली डॉक्टर असतील त्यांचा. पण प्रत्येक वेळेला हे घडतं असं नाही. याचं उदाहरण आमच्या ओळखीचे एक आहेत. त्या तर त्यानं आपल्या मैत्रिणीला कॅन्सर डिटेक्ट झाला, म्हणून ती म्हणली येतेस का गं माझ्याबरोबर, म्हणून त्या गेल्या. आणि मग आपल्याला एक बायकांना जरा जास्त असतं, पण आपण म्हणतो त्याला आपण पण चेक करून या, नाहीतरी ती चेक करते चेक, म्हणून त्या तिकडे गेल्या आणि सहज म्हणून चेक केलं तर त्यांना पण कॅन्सर डिटेक्ट होता. मग लगेच मग त्याच्यावर मग उपचार घेतले, मग त्यांचं ते पूर्ण ते प्रोसिजर असते ती केली आणि ते कॅन्सर जाईपर्यंत त्यांना तो त्रास भोगायला लागला. असं पण होतं. तर काही काही वेळेला बायकांना आधीच मुळात सहनशक्ती जास्त असते आणि प्रत्येकाचा बाऊ करायची सवय कमी असते. पण काही जी लक्षणं दिसली तर आता मात्र पुढचा त्रास वाचण्यासाठी तुम्ही नक्कीच ह्या गोष्टी केल्या पाहिजेत अशी मी विनंती करते, एक रिक्वेस्ट करते. समजा तुमच्या, ते तर तुम्हाला पण माहिती असेल पण परत मी रिवाईज करते, तुमच्या ब्रेस्टमध्ये जर का गाठ आहे असं तुम्हाला वाटलं. तरुणपणी म्हणजे कधी कधी येतात त्या कसल्या वेगळ्या असतात, त्या काय अशा टेन्शनवाल्या नसतात. पण ठराविक वयानंतर जेव्हा ती गाठ येते ताबडतोब तुम्ही त्याचं डॉक्टरला दाखवून त्यांचा सल्ला घ्यायचा. किंवा कधी कधी बायकांना ना, आता पाळीला तर ब्लिडिंग होतंच, पण पाळीच्या मध्ये पण अचानक जर का ब्लिडिंग व्हायला लागलं, अचानक ॲबनॉर्मॅलिटी वाटायला लागली आपल्याला, असं का होतं आहे, ताबडतोब आपल्या गायनॅकला दाखवायचं की बाबा मला असं का होतं, काय ह्याच्यामध्ये कंटाळा आळस जाऊ दे, हे काय असं होतं वगैरे असं म्हणायचं नाही. कारण आजकाल इतकं वाढलेलं आहे ह्याच्या कारण पोल्युशन खूप आहे, लोकांना टेन्शन खूप आहे आणि हे बाहेरचं प्रॉडक्ट वगैरे जे खाल्लं जातं, अशा अनेक कारणाने आपल्याला आज ह्या सध्या आता लोकांच्यामध्ये अगदी कुठल्याही वयात कॅन्सरची शक्यता असल्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी जर झाल्या तर टाळू नका. मोशन, आपण जे मोशनला जातो ते ठराविक वेळाला जातो, पण अचानक ते वाढलं किंवा अचानक त्यात फरक जाणवला रेग्युलरपेक्षा लगेच, तर लगेच डॉक्टरला कन्सल्ट करा. कारण ही सगळी असू शकतात, असतीलच असं नाही, कॅन्सरची लक्षणं असू शकतात. अचानक वजन कमी झालं, ड्रास्टिकली डाऊन झालं तर मात्र धावायलाच पाहिजे. धावून आपलं त्यांना तुम्ही कन्सल्ट करा. सतत कफ होणं, सतत सर्दी होणं, किती औषध घेतली, काही केलं तरी तो जर कफ थांबला नाही तर ताबडतोब डॉक्टरला दाखवा. किंवा जे पान खातात किंवा हे सगळं खातात, तंबाखू हिंबाखू, त्यांच्या तोंडात सारखे छाले येतात, तोंड येणं म्हणतं ना आपण, जिभेला वगैरे असं व्रण येतात, तर ताबडतोब तुम्ही ते जर का बरं होत नसेल तर डॉक्टरांना नक्की नक्की दाखवा. कळलं? आता हे फार महत्त्वाचं आहे, हे प्रत्येकासाठी, स्त्री असेल किंवा पुरुष असेल तर सावध राहा. आता दुसरा विषय पण तेवढाच महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे, मी ॲस्ट्रॉलॉजी पण थोडीफार अभ्यास केलेला आहे आणि न्यूमरॉलॉजी पण मी थोडीफार अभ्यास केला असल्यामुळे मला ना काही काही गोष्टी अशा सांगाव्याशा वाटतात तुम्हाला, की ज्या मला पण त्याचा खूप म्हणजे आनंद मिळतो ते तुम्हाला शेअर करण्यात. तर आता आपल्या न्यूमरॉलॉजीच्या ह्याने मी त्यात थोडी ॲस्ट्रॉलॉजी पण घालणार आहे, कारण मला थोडंसं त्याचं पण म्हणजे घालावं असं वाटतं. आणि मग ते तुम्ही बघा तुमचं म्हणजे प्रत्येकाच्या लकी नंबराप्रमाणे तुम्ही कसे आहात, कळलं की नाही. म्हणजे समजा 1, 10, 28 पहिला नंबर असतो, 1 नंबर, कळलं की नाही. न्यूमरॉलॉजीमध्ये 1 नंबर हा सूर्याचा असतो, सूर्य म्हणजे राजा, कळलं की नाही. तर त्यांचे तुम्हाला माहिती आहे, सूर्य म्हणजे राजा, सूर्य म्हणजे प्रकाश, सूर्य म्हणजे ऊर्जा,
सूर्य म्हणजे ॲथॉरिटी, कळलं की नाही. हे लोक जे असतात ना ते अतिशय म्हणजे कंट्रोल त्यांना कडे सगळा पाहिजे असतो. त्यांचे मनासारखं सगळं ते करायचा प्रयत्न करतात आणि खूपच त्यांचं इगो असा खूप मोठा असतो. पण त्यांनी लक्षात घेतला पाहिजे की सेल्फ रिस्पेक्ट आणि इगोमध्ये थोडंच अंतर असतं. इगो जर जास्त वाढला तर तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर असं हेच 1, 10, 28 याचे लोक असतात. पण ते अतिशय म्हणजे ते पाया असतो तो एखाद्या गोष्टीचा, पायोनियर का काय म्हणतात तसं तुम्ही म्हणू शकता. ते फोकस असतात, मेहनती असतात, आपल्या ध्येयाला पासून जराही ढळत नाहीत. त्यासाठी किती कष्ट मेहनत करायची त्यांची तयारी असते आणि ते त्या ध्येयापर्यंत पोचतात. असे कोण आहेत बरं. आणि मी थोडंसं ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे सिंह आपलं सूर्य म्हणजे सिंह राशीचा असतो आणि सिंह राशीची पण वृत्ती थोडीशी तशीच असते. पण मी सिंह रास म्हणत नाही. आता आपण अंकावर चाललो आहे, आपलं 1 नंबरवर चाललो आहे, म्हणजे अंकावर चाललो आहे. म्हणजेच 1 नंबर म्हणजे सूर्य. आणि त्यांचे कोण असतात माहिती आहे का, ते त्या राशीची लोक म्हणजे तुम्हाला कळेल. त्या 1 नंबर म्हणजे किती कर्तृत्ववान असतात. एक तर रतन टाटा सर आणि लता दीदी. त्यामुळे मला आणि काही सांगायला नकोच आहे 1 नंबरबद्दल. आता 2 नंबर म्हणजे चंद्र. 2 नंबर म्हणजे माता, पाणी, शांतता, इमोशन, हे सगळं म्हणजे 2 नंबर. चंद्र म्हणजे 2 नंबर म्हणजे चंद्र. चंद्र म्हणजे इमोशन. जसं सूर्याला राजा म्हणतात तसं चंद्राला राणी म्हणतात, कळलं की नाही. आणि ते हळवे असतात. ते डोक्याने नाही, मनाने, हृदयाने निर्णय घेतात. त्यामुळे कधी कधी खूप त्यांची फसगत होते. कारण ते इमोशनला बुद्धीपेक्षा जास्त महत्त्व देतात, कळलं की नाही. त्यामुळे कधी कधी फसतात. पण तसे ते व्यवहारी पण असतात. कारण एक्सपिरियन्सनी त्यांना ते लक्षात येतं की आपल्याला असं सतत इमोशनल होऊन चालणार नाही. आणि मग ते थोडेसे सावध पण होतात. त्यांचं बालपण असं थोडं तरुणपणपर्यंत जरा कष्टाचं असतं आणि नंतर मात्र ते लोकांचे म्हणजे राजा म्हणतात. लोक त्यांचा आदर्श म्हणतात. जसा आपला किंग खान, शाहरुख खान, तसे असतात ते. खूप छान असतात स्वभावाने, ह्याने पण आणि अनुभवाने. मग ते आपल्या योग्य निर्णय घ्यायला ते एकदम तयार होतात, कळलं की नाही. आता तिसरा बघा. तिसरा एरवी वेगळा आहे. अंकशास्त्रामध्ये तिसरा म्हणजे गुरुचं स्थान असतं. 3 नंबर गुरुचा असतो. आता आपल्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये धनु आणि मीन असतो गुरुचं हे. जसं चंद्र हा कर्कचा असतो, कळलं की नाही, तसा आणि सूर्य हा सिंहाचा असतो ॲस्ट्रॉलॉजीमध्ये. तसा गुरु हा धनु आणि मीन राशीचा असतो. त्यांना ज्ञानाची आवड असते. ज्ञान द्यायला पण आवडतं, ज्ञान घ्यायला पण. त्याच्यात वयाचं काहीही होत नाही. वयाचा संबंध नसतो. ते कुठल्याही वयात कधीही शिकायला पण तयार असतात आणि शिकवायला पण तयार असतात. अत्यंत उदार असतात, अत्यंत सहृदय असतात. आणि त्यांना खूप आवडतं लोकांना मदत करायला, आणखीन लोकांना आपलं ज्ञान द्यायला आणि लोकांकडनं आपलं ज्ञान घ्यायला. असे हे 3 नंबरची लोकं असतात. 3 नंबर म्हणजे गुरु. आणि त्याचं मुख्य हे म्हणजे रजनीकांत. आज रजनीकांत सर जे आहेत त्यांच्या एवढा फेम तर कोणालाच नाही आहे. आज असं म्हणतात, मी नाही बघितलं, पण त्या साऊथमध्ये तर त्यांची देवळं म्हणजे एक असा जिवंत व्यक्ती जिला देवाप्रमाणे मानतात. म्हणजे त्यांनी किती चांगलं कार्य केलं असेल हे मी सांगायला नको. देऊळ बनलं आहे म्हणजे त्यांचं कार्य हे मी वर्णन करणं म्हणजे मी खूप छोटी आहे त्यांच्यापुढे. तर असे रजनीकांत सर. 4था नंबर असतो राहू. राहू म्हणजे इल्युशन, राहू म्हणजे भास, राहू म्हणजे ऊर्जा, राहू म्हणजे
शक्ती. आज जे AI बघता, कम्प्युटर बघता, मोबाईल बघता, लॅपटॉप बघता, हे जे सगळं चाललं आहे हे सगळं राहू. कळलं की नाही? राहू म्हणजे अक्षरशः क्लोरीन. राहू म्हणजे दूर. राहू म्हणजे एकदम एनर्जी, ऊर्जा, तुम्ही म्हणाल ते राहू आता जिकडे तिकडे. कळलं की नाही? लॅपटॉप, मोबाईल, ChatGPT, AI, हे सगळं राहू. त्यामुळे राहू म्हणजे 4 नंबराची जी मुलं असतात, 4 नंबराची जी माणसं असतात, 4 नंबर ते कोणी असो, मुलगी असो, मुलगा असो, बाई असो, पुरुष असो, त्यांची एनर्जी बाहेर ते म्हणजे चॅनलाइज करायला लागते तुम्हाला. नाहीतर मग ते मस्ती करतात, काहीतरी हे करतात आणि मग लोकांच्या कंप्लेंट येतात, हा असा करतो, हा तसा करतो. त्यात त्याची चूक नसते, हा त्याचा राहू असतो जो त्याला स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे पालकांनी हे लक्षात घ्यायचं की ज्याचा 4 नंबर आहे, ज्याचा म्हणजे राहू आहे, त्यांना नुसता अभ्यास 2 × 2 = 4 एवढंच सांगून चालत नाही. त्यांच्या आवडीचं एखादं त्यांना काम करून द्यायला पाहिजे एकदम. तरच ते खूप हे. आता त्यांना फॉरेनला पाठवा, कारण ते त्यांच्या जन्मगावापासून, देशापासून जेवढे लांब जातील तेवढं चांगलं काम करतील. कळलं? कारण त्यांची ऊर्जा तिथे, त्यांना ऊर्जेला वाव द्यायचा. त्यांची ऊर्जा योग्य दिशेने जर तुम्ही चॅनलाइज केली नाही तर ती दुसरीकडे जाणार आणि मग त्याचा तुम्हाला त्रास होणार. राहूचं हे लक्षात ठेवा. आणि राहू म्हणजे इतकी ऊर्जा, त्याचं मेन उदाहरण म्हणजे बराक ओबामा. कळलं? ते सर पण तुम्हाला जगविख्यात आहेत. किती छान त्यांनी सगळं कार्य केलं आहे तुम्हाला माहितीच आहे. 5वा जो अंक आहे तो बुधाचा आहे. बुध म्हणजे आपल्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मिथुन आणि कन्या बुध राशीचे आहेत. ते ना तो म्हणजे बुध म्हणजे ह्याच्यामध्ये राजपुत्र म्हणतात, म्हणजे लहान मुलगा. त्याला तो सगळ्यांशी चांगला वागतो. ते त्याच्यावर सगळे प्रेम करतात, तर तो सगळ्यांवर प्रेम करतो. कळलं की नाही? इनोसंट असतात ही लोक. जास्त असे छक्के पंजे त्यांना कळत नाहीत. आणि लहान मुलं कशी असतात, आज वर्तमानात राहतात ना. वर्तमान त्यांचं आहे, सॉर्टेड असतात. त्यांना माहिती आहे उद्या काय होणार म्हणून काळजी नाही, आणि काल काय झालं त्याचं दुःख नाही. त्यामुळे ते अत्यंत आनंदी असतात, सगळ्यांशीच चांगलं वागतात. त्यामुळे बुधचे असे शत्रू वगैरे नसतात. म्हणजे 5 नंबर सगळ्यांचाच आवडता असतो. कळलं की नाही? आणि सगळे ह्याच्यामध्ये मजा करून राहायचं. याचं बेस्ट उदाहरण म्हणजे विराट कोहली. कळलं की नाही? आता 6वा म्हणजे शुक्र. शुक्र म्हणजेच आपला वृषभ, आणखीन तुळा रास म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये. कळलं? 6 नंबर म्हणजे शुक्राचा. शुक्राचा म्हणजे त्यांची आवड काय, नेम, फेम, पैसा म्हणजे शुक्र. कळलं की नाही? त्यांना आपोआपच मिळतं ते. अर्थात त्यांना मेहनत करायलाच लागते, मेहनत केल्याशिवाय काय होतं. पण ते त्यांचं म्हणजे उदाहरण जगात घेतलं जातं. ते इतके मेहनत करून पुढे येतात की आणि त्यांचं असं आहे ना की ते म्हातारे दिसतच नाहीत, म्हातारे होतच नाहीत, एव्हरग्रीन असतात त्यांचे. म्हणजे असं आपल्याला आश्चर्य वाटतं की ह्यांचं म्हातारं होणार आहे की नाही. म्हातारपण सगळ्यांनाच येतं, पण त्यांचं येत नाही लवकर. हे इतकं त्यांच्यामध्ये एनर्जी असते, त्यांच्यामध्ये ते आपलं कर्तृत्व टिकवायची पण क्वालिटी लागते, ती ज्यांच्यामध्ये असते. ते कोण? माधुरी दीक्षित बघा, सचिन तेंडुलकर बघा, दिसतात का हो ते म्हातारे? त्यांचं वय विचारू पण नका, कारण ते अजूनही तेवढेच ॲक्टिव्ह आहेत, तेवढेच कार्यरत आहेत, आणि तेवढे एनर्जेटिक आहेत, आणि तेवढेच लोकांना अजूनही आवडतात. तर असे हे 6 नंबरचे. 4 त्यांचं एनर्जी, त्यांचं वय, त्यांचं सगळंच अगदी वाखाणण्याजोगं असतं. आता 7 नंबर. 7 नंबर म्हणजे केतू. 7 नंबर म्हणजे गंभीर. 7 नंबर म्हणजे सॉर्टेड. 7 नंबर म्हणजे उगाच बडबड करून आपली एनर्जी वाया घालवणार नाही. याचं मूर्तिमंत उदाहरण, माझा अत्यंत फेवरेट प्लेयर म्हणजे महेंद्रसिंग धोनी. मला ते म्हणजे इतके म्हणजे त्यांचं ह्याच्यावर आले मैदानावर खेळायला, तर इतके सुंदर ते कॅप्टन्सी करतात की ते बघून अगदी मन भरून येतं की कॅप्टन असावा असा शांत, योग्य वेळेला योग्य डिसिजन घेणं. त्यांचे ना इंट्युशन पॉवर ती फार चांगली. 6th सेन्स म्हणतो ना,
तो फार चांगला असतो त्यांचा. त्यामुळे तुमच्या घरात जरी कोणी जर का 7 नंबरचा असेल तर त्यांच्या इंट्युशन म्हणजे आतला आवाज, इवन आपला पण आतला आवाज फार महत्त्वाचा आहे, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही कारण आपण 7 नंबरवाले नाही आहोत ना. तर 7 नंबरवाले अत्यंत इंट्युशन चांगलं असतं, गंभीर असतात, अतिशय हुशार असतात आणि प्लॅनिंग करणं त्यांना एकदम बेस्ट जमतं. तर आता 8 नंबर शनीचा नंबर आहे. शनी म्हणजे मकर आणि कुंभ. आणि शनी नंबर हा आहे ना तो एक तर म्हणजे सगळेजण त्याला चुकीचं समजतात आणि चुकीचं त्याला हे करतात. कृपा करा 8 नंबर अजिबात वाईट नाही. 8 नंबर शनीचा नंबर आहे. 8 नंबर वेळ लावतो पण चांगलंच तुम्हाला यश देतो. वेळ लावतो, भराभरा भराभरा कुठली कामं तुम्ही केली ती होणार नाहीत. 8 नंबर हा जज आहे, त्याच्याकडे दया माया खोटेपणाला जागा नाही. त्यामुळे आपल्याला असं वाटतं आपण एखादी गोष्ट केली ती चुकली असेल पण तुम्हाला कळलं नसेल ही चूक आहे, तुम्हाला त्यात यश मिळणार नाही. मग आपण म्हणतो अरे माझा 8 नंबर आहे वाईट आहे. 8 नंबर वाईट नाही. 8 नंबर अत्यंत चांगला आहे. तो वेळ लावतो डिसिजनला. तो जज आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही चुकीचं वागला तर तुम्हाला त्यात यश मिळणार नाही. म्हणून तुम्हाला वाटतं की 8 नंबर वाईट आहे. 8 नंबर तर सगळ्यात चांगला आहे. मी तर म्हणते देतो तेव्हा तुम्ही जर नीट वागा ना 8 नंबरच्या वाले योग्य वागा. खोटेपणा करू नका, लबाडी करू नका, लोकांना फसवू नका. आपल्यापेक्षा जे लहान आहेत म्हणजे कामगार लोक त्यांना मान द्या. बघा कसं तुमचं हे वर येतं आहे तुमचं कर्तृत्व. तेव्हा लक्षात ठेवा 8 नंबर जेव्हा आडवा होतो ना तर त्याला इन्फिनिटी म्हणतात. म्हणजे ज्याला सीमा नाही एवढं तुमचं कर्तृत्व. 8 असा असतो, त्याला आडवा करा, त्याला इन्फिनिटी म्हणतात. तो अत्यंत त्याला अमर्याद यश, अमर्याद प्रसिद्धी मिळते जर तुम्ही कायद्याने वागलात तर. हे लक्षात ठेवा. 9 शेवटचा नंबर 9 मंगळ. मंगळ म्हणजे सेनापती म्हणतात. अंकशास्त्रामध्ये सेनापती म्हणतात. मंगळ हा पहिला मेष रास आणि वृश्चिक राशीचा अधिपती मंगळ असतो. कळलं की नाही. मंगळ हा अत्यंत चांगला असतो. ते सेनापती असतो राजाचा. त्यामुळे राजाचा म्हणजे सूर्य आणखीन मंगळाचं फारच जमतं. कारण सेनापतीवरचं सगळं अवलंबून असतं. तोच सगळ्या युद्धाची रचना करतो, तोच सगळं करतो. तेव्हा तर ते एक्झिक्यूट करतो, तेव्हा तर आपल्याला यश मिळतं. त्यामुळे मंगळ हा अत्यंत त्याला ऊर्जा असते, त्याला एक्झिक्यूट करायची ताकद असते, पराक्रमी असतो. त्याची तब्येत वगैरे पण असे उंच धिप्पाड असतात जास्त करून लोक आणि खूप कर्तृत्ववान असतात. कळलं की नाही. आणि एकूणच 9चा आकडा हा अतिशय चांगला मानला जातो आणि मंगळ हा अतिशय पराक्रमी. त्याच्यामध्ये ऊर्जा खूप असल्यामुळे त्याला पण योग्य चॅनलाइजच करायला लागतं तरच तो चांगला डिसिजन देतो. आणि हे वर्षच 9 वर्ष आहे बघा ना. 2025 = 9. त्यामुळे 9 हा पण प्रत्येक अंक चांगला आहे. मी तुम्हाला परत प्रत्येक व्हिडिओत सांगते, तेच ह्या व्हिडिओत सांगते की तुम्ही छान वागा, तुम्ही चांगलं हे करा. आणि सगळ्यात 9ची एक गंमत सांगते. आपण जपमाळ घेतो त्याच्यात 108 मणी असतात. 1 + 8 = 9. त्यामुळे 9 हा आकडा खूपच चांगला असतो. व्हिडिओ आता मोठा झाला पण नक्की बघा, छान तुम्हाला माहिती कळेल. राधे राधे.